Yo guys, we are going out for party. शिवूड्स मॉलला घेऊन चाललोय. पण आज मी माझा मेकअप स्वतः केलाय. कसा वाटतोय? प्राजूने कसं केलंय बघ. तुझं काय? जर तुम्हाला हा मेकअप आवडला तर मी तुम्हाला सांगेन की मी माझा मेकअप कसा करते. पण प्लीज मला थोडंसं कॉम्प्लिमेंट द्या की माझा मेकअप कसा दिसतोय. अंकिताकडनं मी शिकले थोडंफार. हा थोडं मी इथे गणले, ह्या पार्टमध्ये गणले थोडंसं. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात कसं दिसतोय? कसं दिसतोय कुणाल? छान एकदम गोड गोंडस. गोंडस कधीतरी कर तारीफ, कारण नेहमी तू चादर प्राजू चांगली वाटते. मला शिवाय घातलेलं नाही खरं चांगली वाटते. मी ना त्या दिवशी मॉलमध्ये जाऊन एक मेकअपची खरेदी केली होती. उगीच असंच म्हणजे की करूया 20-25 हजाराची अशीच केली मी. आणि 5-6 प्रोडक्ट घेऊन आले होते. ते आणल्यानंतर त्या दिवशी जेव्हा अंकिताने सगळं ते माझं मेकअपचं हे वगैरे बघितलं तेव्हा तिने सांगितलं की अंकिता तुला वेडं बनवतात, तुला ह्या गोष्टींची काही गरज नाहीये, तू हे नको वापरत जाऊस वगैरे वगैरे. तर आज मी तिला नाही तुला वेडा बनवत, सगळेच बनवतात. तर आज मी तिला मेसेज केला की मला काय काय हवंय. मग तिने मला मेसेज केला, तिने मला काही फोटोज पाठवले की हे एवढंच तू घे, कारण तू एवढंच वेळ मेकअपसाठी किंवा स्वतःसाठी देणार आणि हेच तू वापरू शकतेस. तर तेच घेण्यासाठी मी जाणार आहे आज. प्राजक्ताला पण तिनेच हे केलं. मला मी केसांसाठी विचारलं तिला थोडंसं, जरा मी माझे कर्ल्स टिकत नाही कारण मी ते वापरत नाही ना स्प्रे वगैरे. ते स्प्रे वगैरे नाही ना वापरलं. तू नाहीये माझ्याकडे. मगाशी तर आम्हाला शहाणपणा करत बोललीस. अरे मी तो हे आता बघ कसे राहते. पण ते मूस नाही वापरला. थोडं तरी टिकलेच, एकदम स्ट्रेट तर नाही झाले. एकदम स्ट्रेट आहे नाही. तर आता मी या दोघींना पासपोर्ट काढायला सांगितलं. तेव्हा मला माझ्या पासपोर्टच्या वेळेचा झालेला प्रॉब्लेम आठवला, तर तो मी सांगते. तर असं झालं होतं की मी मुंबईत होते आणि मी तिकडे व्हेरिफिकेशन होणार ना देवबागला, पोलीस व्हेरिफिकेशन. तर मी गेले होते आणि मी थोडे दिवस थांबले होते, पण तेव्हा काही व्हेरिफिकेशन झालं नाही. मग मी सिंधुदुर्ग नगरीमध्ये जाऊन तिथलं जे पासपोर्टचं ऑफिस आहे तिथे एक माणूस बसलेला होता. त्याला जाऊन विचारलं की माझं काही आलंय का पासपोर्ट रिलेटेड, कारण मी मुंबईला जाणार, मला सुट्टी नाही मिळत. तर तो म्हणाला की नाही, काही नाही आलंय. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मी आले मुंबईला. म्हणजे मी त्याच रात्री संध्याकाळी निघाले, सकाळी मुंबईला पोहोचले आणि दुपारी मला फोन आला ते तुमच्या पासपोर्टचं आले, तुमच्या ऍड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. मी म्हटलं अहो मी कालच तुम्हाला विचारलं होतं ना, आले ते. ठीक आहे ठेवा फोन. ठेवलं फोन आणि त्याने सरळ टाकलं की हे इथे राहतच नाही, चुकीचं याने टाकलेलं. आणि मला सरळ फाईन लागला. त्याला शिवाय घालायला मी जाऊ शकले नाही, काय नाही. मला एवढी रडले होते तेव्हा, कारण 13,000 रुपये पगार आणि 5,000 रुपये फाईन. म्हणजे मी काय करतले. तो माणसाचा चेहरा अजून मला तसं लक्षात आहे, गुबगुबीत सो जाडो ओरोशीतल्या पोलीस अधीक्षकांच्या ऑफिसच्या इथं काहीतरी अशा गल्लीत जाऊन एका खोलीत अशा पीसीवर दरवाजाच्या बाजूलाच त्याचा लॅपटॉप होता, लॅपटॉप नाही असा कम्प्युटर होता, तिथे बसलेला. नाही असं काय बोललाच नाही तो की बाबा आता आलंय किंवा काय आलंय. आणि मी म्हटलं त्यांना ओ काका मी कालच येऊन गेले ना तुमच्याकडे आणि मी आजच मुंबईला पोचले, आता मी कसं. ठीक आहे ठेवा फोन असं करून त्याने ठेवला फक्त आणि सरळ फाईन मला. पण बाबा सांगणं, तू पण सिंधुदुर्गातला जर असशील कोण तो होता तो, तर सांगणं बोलणं की नाही असं नाहीये, मग आज आलंय मग तू कधी येऊ शकतेस किंवा तू येऊ शकतेस का, तू कुठची आहे, हे काही डिस्कशन नाही. सरळ फाईन मारला होता. माझी जाम हाय लागली असतील ते, कारण जाम रडलेले, इतकी रडलेले मी. 13,000 पगारात 5,000 रुपये फाईन म्हणून जाणं विनाकारण. आणि बरं मला इथे बोलवून घेतलं होतं पासपोर्ट ऑफिसला मुंबईच्या एका, आणि त्या ऑफिसरने मला सांगितलं की तुला भरावं लागणार 5,000. मी म्हटलं मी नाही भरले तर, कारण माझी काही चूकच नाहीये. मी येण्यासारखी त्याला सांगत होते माझी काही चूकच नाहीये, मी नाही भरले तर. तो बोला की ठीक आहे तुला कधीच पासपोर्ट आयुष्यात मिळणार नाही. म्हणजे ते भरावेच लागणार होते. मग मी कसे बसे करून ते 5,000 रुपये तेव्हा भरले आणि नंतर माझा पासपोर्ट आला. सो असे असत आमच्याकडे माणसं, सगळीच साधी बोळी नाही असत. टाइमपास बरोबर. आता हळू पण उतरू शकलो असतो आपण. बघ उतरता काय बघ. काय हवंय परत. अरे मारलास ना रे. परफ्यूम मारण्याची वेगळी पद्धत असते, तुझं नाही कळलं. चल आता. Excuse me. What? Oh my god. Hello.
येस बेटा. मी आयुष्यात कधीही गेम झोनमध्ये जाऊन असे काही गेम्स वगैरे खेळलेले नव्हते. मी हे पहिल्यांदा असं जाऊन काहीतरी केलं, कारण मला हे कायम पैशाची माती असं वाटत आलेलं आहे. त्याच्यामुळे मी हे कधीच केलं नाही. सुरुवातीपासून प्राजक्ताला जायचं होतं, मग आम्ही थोडासा वेळ काढला आणि आम्ही सगळेजण गेलो होतो आणि त्यानंतर हा सगळा जो काही प्रकार आहे तो आम्ही तिथे करत होतो. काल पहिल्यांदा मी डेली व्लॉगिंग करते आणि त्यामुळे लोक किती कनेक्ट होत आहेत हे मी फार जवळून बघितलं. काल मला बरेच जण मॉलमध्ये भेटले, म्हणजे जवळपास मी 250-300 तरी सेल्फी काढल्या असतील लोकांसोबत. एवढी गर्दी होती, एकतर संडे असल्यामुळे आणि बाहेर पाऊस असल्यामुळे सगळेच जण मॉलमध्ये होते. पण खूप साऱ्या काकी काका सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि ते कौतुक ऐकून खूप छान वाटत होतं. मग आम्हाला थोडीशी भूक लागली होती म्हणून आम्ही थोडं खायचं ठरवलं. पण कुणाला घरी जायचंच नव्हतं, म्हणजे त्याने ठरवलंच होतं. आम्ही दुपारी 1:30 वाजता आलो होतो आणि 1:30 वाजल्यापासून आम्ही मॉलमध्येच होतो आणि याने संध्याकाळी 7-7:30चं मूवीचं तिकीट काढलं होतं. तर तोपर्यंत आम्ही तिथेच सगळीकडे फिरून काहीतरी शॉपिंग तर मला काही आवडली नाही, पण आम्ही खूप लोकांना भेटलो आणि सगळ्यांना भेटून सगळ्यांकडनं काही काही ऐकून खूप छान वाटलं. हेही कळलं की कुणालवरती आता लोक किती प्रेम करत आहेत, कुणाल त्यांना किती आवडतो व्लॉगमध्ये बघायला. आणि प्रत्यक्षात ते जेव्हा तुम्ही हे सगळं सांगता तेव्हा एक गोष्ट चांगली होती की कुणालाही कळतंय की तो कॅमेराच्या समोर जेव्हापासून यायला लागलाय तेव्हापासून लोकांना तो किती आवडायला लागलाय. पण हे सगळं केल्यानंतर आम्ही दमलो अर्थात, आणि पूर्ण दिवसाच्या दमल्यानंतर जेव्हा 7:30 वाजता आम्ही मूवी बघायला गेलो तेव्हा आमच्या ऋतुजाने काय केलं ते मी तुम्हाला दाखवते. कॅमेरा पूस एकदा. हॅलो गाय. हॅलो काय. हॅलो गाय. तर मूवीमध्ये ऋतुजाने असा पैसो का पूर्ण इस्तेमाल केलाय की तिने झोपून काढलाय. तिने मूवी मध्ये मध्ये बघितलंय, बाकी ती झोपली आहे. आणि तुम्हाला थँक्यू. हॅलो. आम्ही अच्छा. मी राजेश कोहली काका. आम्हाला तुमच्याकडनं एवढं मला खरंच माहिती नव्हतं की डेली व्लॉगिंगमुळे एवढे सगळेजण कनेक्ट होतात. नाही तर मी खूप आधीच डेली व्लॉगिंग चालू केलं असतं. मला कुणालने खूप फोर्स केला, त्यानंतर मी आत्ता हे 2 महिने मे महिन्यापासून डेली व्लॉगिंग करते. ऋतुजाने जी काय झोप काढली आहे ना, नुसती झोपली आहे ती थिएटर मध्ये. मान दुखायला लागली नंतर अशी अशी पडायची. कुणाल, ही मूवीला घेऊन जाण्यात काय अर्थ नाही रे बाबा. चल भूक लागली, काहीतरी खायला दे रे. या नवऱ्या, खायला घेऊन चल भावा. तुझ्या पैशाने काही खाल्लं नाही भाऊ. मग दुपारी काय दिवसभर खाताय. दिवसभर खाताय. किती दिवस खाताय. किती दिवस खाताय काय असतं. आता डेंजर आपला टोल कटवणार आहे, कारण आपण दुपारी 1:30 वाजता आलोय. सॉरी, जाम वेळ आलोय. जाम टोल नका घेऊ. 3 तासाचे 9 तास आपण मॉल मध्ये होतो. मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा वेळ मॉल मध्ये थांबले. मी पण.
9 तास म्हणजे अर्थच नाही, मस्त काही स्क्रीन झोप होते काही केलं नाही. असू दे, काय नाही केलं असं नाही, आपण सोबत वेळ घालवला, चांगलं आहे. पाय दुखले इकडून तिकडून चाल उगाच एखाद्या शॉप मध्ये जाऊन ताई फक्त फिरून यायची. नाही, तिला आवडलं तरच घेते ती. कळलं? आवडलं तर ते महाग असलं तरी घेतलं असतं तिने. हा, काही ब्रँड जास्त पैसे घेतात आणि उशीचा कव्हर पण विकतात हो. आणि तेच ऑनलाईन कमी किमतीत असतात अंकिता. ते मला आज कळलं, मला त्यांनी कळलं ना? फसवलंय ते. फसवलाय तुला, फसवतात, उशीची कव्हर विकतात, तू घेतेस आपला महागातलं आणि त्यांनी मला असतं ते- सांगितलं की इंडियन ब्रँड आहे, खूप छान ब्रँड आहे, हे आहे, ते आहे. आणि मला असं आवडलं ते युनिक म्हणून मी ते घेतलं होतं, पण मला कळलं त्यांनी मला फसवलं. तसं तर मला बरेच जण फसवतात, तर मला एका ब्रँडने पण फसवलं. मी तिथे गेले होते, छान तो नवीन मॉल होता असं तसं, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इंडियन ब्रँड्सना हा एक मोठा प्लॅटफॉर्म दिलाय वगैरे वगैरे, वाता मारल्या त्यांनी. आणि मग मी त्यातले ते कपडे मला आवडले, म्हटलं ठीक आहे, छान वाटतायत, युनिक वाटतायत, म्हणून मी घेतले. ते ऑनलाईन आणि इकडे तिकडे ते खूप स्वस्तात विकतायत, कायच्या काय कमी रेटला. ऋतुजाच्या तर कुर्तीचा कलर असं लागतोय आता. हाताला तिचे कलर हात निळे झाले. म्हणजे आपणच आपली लाज काढल्यासारखी आहे. म्हणजे आता मी परत जर कधी मी त्या बाजूला गेले तर नक्कीच त्यांना जाऊन मी सांगेन की तुम्ही मला मूर्ख बनवलंय. मला असे खूप जण मूर्ख बनवतात कधी कधी, आणि मला नंतर कळतं. तुझ्या नाही आणलं? हो घेतलंच नाही हिला 3. मला वाटतं त्याच्यात तसं काय. वेगवेगळे ब्रँड्स होते. ते आता हा वेगळे होते, वेगळा brand होता. हा वेगळा होता. म्हणजे एका ठिकाणी वेगळा होता. याच्यावर हे म्युझिक लावू. काही नकोय तुझं, असं नको ना, थोडंसं हॉरर गप्प बस. त्याचा हॉरर. ते ठेव. हा म्युझिक देत असते. हॉरर नाही. बाय गाईज. बाय. काम म्हणते तुमच्या वाऱ्याला खूप असतो असं, म्हणजे मन एकदम थंड होऊन जातं मन. चला भिजू नका. बाय बाय. जा बाय बाय बाय. जा लवकर, मोठा पाऊस आला. दादा हे तुझं घर आहे ना. कोणीतरी टॅग केलंय कुणाला ह्या डोंगरातलं असं घर दाखवून. हेच कुणाचं स्वप्न. मस्त, लोकांना पण माहिती आहे. काल तर मी कहरच केला. म्हणजे आम्ही जेवढा वेळ मॉलमध्ये जे काही काल राहिलोय ना, 9 तास, 9 तासामधले सुरुवातीला गेलो, म्हटलं थोडंसं फिरून छान शॉपिंग करून वगैरे येऊ, पण खूप गर्दी होती. कारण संडे, पाऊस आहे, आणि पावसामुळे लोक मॉल वगैरे मध्येच जातात जास्त करून फिरायला, मजा करायला, काहीतरी खायला वगैरे. तर तिथे एवढी गर्दी, त्यात फोटो काढण्यात तर बराच वेळ गेला. त्यानंतर काही फार शॉपिंग नाही, कारण सगळीकडे सेल चालू आहेत. सेल चालू असल्यामुळे त्यांनी जे काही असं खूप ओल्ड स्टॉक वगैरे लावलेला आहे आणि काही आवडतच नव्हतं, त्यामुळे काहीच शॉपिंग नाही मी केली. प्राजक्ताला फक्त 1-2 गोष्टी हव्या होत्या, त्याच झाल्या तिच्याच. आणि मग थोडा वेळ बसलो, खाल्लं एका ठिकाणी, आणि असं वाटलं की आता कुणाचं असं म्हणणं होतं घरी जाऊन काय करणार, पाऊस पण बाहेर पडतोय, कुठे जाणार, आता गेलो तर उशीर होणार, मग मूवीला जाऊया. आणि आम्ही तो मूवी 7 वाजताचा बुक केला. 4:30-5 वाजल्यापासून आम्ही 7च्या मूवीची वाट बघत होतो, आणि आम्ही नुसते असं बसून राहिलो होतो, बाकी काही प्रोडक्टिव्ह काही केलं नाही. मग मी आज सकाळी आता मग अशीच कुणाला मी म्हटलं की यार मी असं कधीच एवढा वेळ कधीच मॉलमध्ये नाही राहिले. मला आज गिल्ट येते की मी खूप टाइमपास केलाय बहुतेक काल, आणि असाच वेळ फुकट घालवला. तर मला ठीक आहे, कधीतरी चालतं ना, एकदा आयुष्यात एकदा केलंयस, पण नाही आपण केलं पाहिजे. मग त्यालाही कळलं की नाही केलं पाहिजे, एवढा वेळ नाही घालवला पाहिजे. कारण आम्ही नेहमी मॉलमध्ये किंवा कुठेही जातो शॉपिंग करतो, जे काही आहे रिटर्न येतो. एवढा वेळ म्हणजे उगीच मॉलमध्ये थांबणं वगैरे हे कधीच मी केलं नव्हतं, आणि मी आयुष्यात पहिल्यांदा ते केलं. आणि ते मी केलं आयुष्यात पहिल्यांदा, आणि मला ते नाही आवडलं. यापुढे मी ते नाही करणार आहे, आणि कोणीच करू नये एवढा वेळ असं घालवू नये. मजा मस्ती म्हणून ठीक आहे, पण 9-9, 10-10 तास म्हणजे त्यापेक्षा कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात गेलो असतो मस्त फिरायला तर छान वाटलं असतं. पण उशीर झाला होता. नंतर जेव्हा आम्ही हा विचार केला आता जाऊया, नंतर मी 2-3 दिवस कुणाल मी ब्लॉग शूट करतेय काय करते म्हणून. हॅलो नमस्कार. जरा ती आपली एनजीओ ची फाईल सरांना दाखवायची. एनजीओची फाईल काय नाही येत. हेच आहे ना. हेच आहे. चला येत रे सुलुलुलु. तर मी येत्या 25 तारीखला आषाढी एकादशीसाठी
नाधवडे या गावामध्ये, आणि मी तिथे मस्त एन्जॉय करणार आहे वारी. यावर्षी मला वारीला जाता आलं नाहीये, पुढच्या वर्षी मी न चुकता जाणार आहे. मी ठरवलं होतं की मला कधीच वारी चुकली नाही पाहिजे, पण काही कारणास्तव मी यावर्षी नाही गेले. तर पुढच्या वर्षीपासून ते कधीच ब्रेक होणार नाही याची मी काळजी घेईन. आणि आता जे मी नाधवडामध्ये येणार आहे त्यानंतर मी 2-4 दिवस मस्त माहेरी राहणार आहे. कुणालचं येणं कॅन्सल झालं कारण त्याला काम आलं. त्याचं एक मस्त नवीन गाणं येतं आहे आणि एक फिल्म आहे जी गणपतीच्या विसर्जनानंतरच रिलीज आहे, गणा धावरे. तर त्याचं म्युझिकचं काम खूप जोरात चालू आहे, त्यामुळे त्याला वेळ मिळणार नाही आहे. तर तो म्हणाला की मी तिकडे येईन, अर्जंट काहीतरी काम असेल परत मला धावत यायला लागणार, त्यापेक्षा मी येत नाही. त्यामुळे मी एकटीच जाते आहे. तर मी एकटीच सिंधुदुर्गमध्ये मस्त 2-3 दिवस घालू आम्ही आणि मग रिटर्न येऊ. आणि तोपर्यंत म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले असतील अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि हा व्लॉग मी इथेच संपवते. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. सुलुलुलू.